मी ॲडव्होकेट विराज रामचंद्र गडक, वणई ग्रामस्थ. आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास आवाहन करू शकतो की हा चंद्रनगर ते शिगाव रोड इतका खराब झालेला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा हा रस्ता होता, 5 वर्ष पूर्ण झालेपर्यंत प्रशासनाने हे खड्डे बुजून घेतलेले आहेत आणि म्हणून हा MIDCला जाण्यासाठी मुख्य रस्ता असताना गेल्या 2-3 वर्षापासून या रस्त्यामध्ये खड्डे पडले, परंतु प्रशासनाने काहीच हालचाल केल्या नाहीत. म्हणून ग्रामस्थ वणई चंद्रनगर, ग्रामस्थ हनुमाननगर आणि शिगाव खुताच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांना निवेदन दिलेलं आहे की 1 हप्ताभरामध्ये तुम्ही हे खड्डे बुजवा, नाहीतर आम्ही हे ग्रामस्थ या रस्त्यावरती आंदोलन करणार. आणि म्हणून आम्ही जनतेला आवाहन करू इच्छितो की उद्याचं जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनामध्ये भात रोपणीचं आंदोलन करण्यासाठी ह्या रस्त्या जोहार चौक या मुख्य रस्त्यावर चंद्रनगर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी, येणारे जाणारे सर्व ग्रामस्थांनी, MIDCमध्ये जाणाऱ्या सर्व युवकांनी, विद्यार्थ्यांनी, महिला भगिनींनी सर्वांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग करायचा असं मी आपणास आवाहन करतोय. दीपक सुमडा, ग्रुप ग्रामपंचायत, लोकनियुक्त सरपंच. या ठिकाणी हनुमाननगर, चंद्रनगर तसेच शिगाव तर वणईला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. तसेच वानगावपासून तर हा जिल्ह्याला जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या ठिकाणी ह्या रस्त्यासाठी आम्ही ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत आणि पत्रव्यवहार करून सुद्धा हा या ठिकाणी शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. तर या ठिकाणी मी ग्रुप ग्रामपंचायत शिगाव खुताच्या वतीने ग्रामस्थांना विनंती करते की उद्याचे जे आंदोलन आहे या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आम्ही खूप पत्रव्यवहार केले या रस्त्यासाठी, तरी प्रशासनाने अजून लक्ष दिले नाही. उद्याच्या या आंदोलनासाठी पूर्ण नागरिकांना मी आवाहन करते की उद्या आंदोलनासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. भाऊराव अमृत खडपडे, ग्रामपंचायत हनुमाननगर. मी जनतेला आवाहन करतो की आपण चंद्रनगर ते आपलं शिगाव हा रस्त्यासाठी उद्या आव्हान आहे आपल्याला आंदोलनासाठी. तर सर्व ग्रामस्थ चंद्रनगर, हनुमाननगर आणि शिगाव यांनी उपस्थित राहावे आणि आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देऊन शासनाला दाखवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे एवढं बोलतो.